नुकत्याच संपन्न झालेल्या महानगरपालिकांच्या निवडणुकात संपूर्ण महाराष्ट्रभर सोनार समाजाचे अनेक उमेदवार विजयी. सर्वत्र विजयी उमेदवारांचे सोनार समाज संघटनांकडून केला जात आहे सन्मान. नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा सोनार समाजाच्या 2 रणरागिणी सौ मायाताई अरविंद हाडे सोनेगाव प्रभाग व सौ सीमाताई राजेश ढोमणे वाठोडा प्रभाग नागपूर मधून भारतीय जनता पार्टीची उमेदवारी दिली आणि या दोन्ही उमेदवारांना विजयी करण्यासाठी पहिल्यांदा सामान्य परिवारातील सोनार समाज रस्त्यावरती उतरून समाज उत्थानासाठी व सामाजिक जनकल्याणासाठी घराघरात जाऊन प्रचार करत होता. शहरातील सर्व सोनारांनी कुठलाच भेदभाव न ठेवता समाजाचे उमेदवार म्हणून मोठ्या प्रमाणात मतदान सुद्धा केले. दोन्ही उमेदवार यांचे नागपूर शहरात सामाजिक व राजकीय क्षेत्रात असलेले कार्य बघता दोघांनीही अन्य समाजाकडून व पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा मोठा पाठिंबा मिळाल्याचे दोघींनी सुद्धा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याचे संपूर्ण नागपूर शहर व महाराष्ट्रामध्ये सर्वत्र सौ मायाताई हाडे व सौ सीमाताई ढोमणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. आज नागपूर शहरातील झाडे सुवर्णकार समाज, भारतीय सुवर्णकार समाज, वाटोळा सोनार परिवार व ऋग्वेद सुवर्ण वार्तातर्फे सौ मायाताई हाडे व सौ सीमाताई ढोमणे यांचे सोनार समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा फोटो, पुष्पगुच्छ व पुष्पमाला घालून सन्मान करण्यात आला. या सन्मान सोहळ्यामध्ये समाजाचे अनेक पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दोन्ही भगिनींनी लवकरच नागपुरात संत शिरोमणी नरहरी महाराज यांचा पुतळा, शहरातील चौकात संत शिरोमणी नरहरी महाराज चौकाचे नामकरण व भव्य सोनार समाज भवन निर्माण करून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे सांगत प्रभागातील सर्व मतदान व समाज बांधव यांचे विजयासाठी आभार व्यक्त केले. जय नरहरी. पुण्याहून मी सौ अर्चनाताई सोनार, योग गुरु, वृत्त संपादक, ऋग्वेद सुवर्ण वार्ता. नमस्कार, मी माया अरविंद हाडे. भारतीय जनता पार्टीची 38 वर्षापासून काम कार्यरत आहे आणि तसंच भारतीय सुवर्णकार समाजासाठी 38 वर्षापासून कार्य करते आहे. आपले फकीरजनजी गुरव आणि आपले रामचंद्रजी येरपुडे काका होते तेव्हापासून माझं कार्य अविरत सुरू आहे. हे सर्व जे मंडळी आज इथे उपस्थित आहे, नरेशजी बसके, दिनेश येवले, तेजस धोरे, देवेंद्र टेटे, नंतर अमोल, हे सर्व जे मंडळी आज इथे उपस्थित आहे, हे सर्व यांच्यासोबतही मी अविरत काम केलेलं आहे. भारतीय सुवर्णकारचं काम नेहमी करत राहील. आणि त्या दिवशी झाडे सुवर्णकार समाजामध्ये जेव्हा मला बोलवण्यात आलं तेव्हा त्यांनी सांगितलं की बा नरहरी महाराजांचा पुतळा आणि समाज भवनाचं काम करायचं आहे. मी आश्वासन तर नाही देत, पण मी पूर्ण प्रयत्न करणार आणि मी जे काम हातात घेतलं ते पूर्णत्वास नेल्याशिवाय राहते तर ते होईलच. आणि त्याच्या व्यतिरिक्त मी भारतीय सुवर्णकार मध्ये काम करत असताना बऱ्याचशा समस्या राहत होत्या, मुलांच्या मुलींच्या याच्या नोकरीच्या वगैरे, त्या मी आजपर्यंत सॉल्व्ह करत आलेली आहे. ते भारतीय सुवर्णकारच्या लोकांना कदाचित माहीत नसेल, पण मला जे रोज 15 ते 20 फोन येतात त्याच्यात 8 ते 10 फोन सोनारांचे असतात आणि त्यांचे कामं करण्यासाठी मी इथपर्यंत काय मंत्रालयात सुद्धा काम असलं तरी ते मी काढून आणण्याच्या तयारीत असते आणि काढते. तर हे भारतीय सुवर्णकारचं काम मी नेहमी करत असते. म्हणून मी म्हणते की तुम्हाला माहित असेल की नसेल हे मला माहिती नाही, पण मी करते. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, भारतीय जनता पार्टीचं काम मी 38 वर्षापासून करते आहे. मला प्रवीणजी दटकेंनी त्या दिवशीच म्हटलं, ज्यांनी आयुष्य दिलं त्यांना आम्ही काहीतरी देणार. हे मला त्या दिवशी त्यांनी वाक्य ऐकवलं. त्यांनी सांगितलं, एज असेल, काही असेल, फॅक्टर कुठलाही असेल, पण मायाताईंना निवडून आणायचं म्हणजे आणायचं. हे त्यांनी बिलकुल ठामपणे सांगितलं. आणि सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे होते, पदाधिकारी जे होते, त्यांनी सर्वांनी मला घरोघरी मदत केलेली आहे. भारतीय सुवर्णकारचा जो आपला पूर्ण ग्रुप आहे, भारतीय सुवर्णकार आहे, बाकी झाडे सुवर्णकार आहे, माळवी सुवर्णकार आहे, या सर्वांनी घराघरात प्रचार केला आणि प्रत्येक एरियामध्ये प्रभाग 36 मध्ये जेवढे सुवर्णकार समाजाचे बांधव होते, कुटुंब होते, त्या सर्वांना प्रत्येकी 1 to 1 सांगितलेलं आहे किंवा यांना पॅनल व्होटिंग करा आणि कमळाला निवडून द्या. आणि 36 मध्ये खरोखर जी माझ्या विरोधात उभी होती ती माझी नगरसेविका राहिलेली व्यक्ती होती. कुणबी फॅक्टर चालेल ते लोक म्हणत होते, पण कुणबी फॅक्टर चाललाही असेल पण थोडा. मी तर ते कुणबी नाही तेली नाही, मला हीच भीती होती की कुणबी फॅक्टर जर चालला आणि तेली फॅक्टर चालला तर आपण बरोबरीत येऊ शकतो. पण एवढ्या मतांनी हार झालेली आहे तिची की 7660 मतांनी कुणबी फॅक्टर चालला नाही, इथे कोणताच फॅक्टर चालला नाही, इथे आपल्या
समाजाचा आणि भारतीय जनता पार्टीचा हा फॅक्टर चालला फक्त. आणि पॅनल व्होटिंग झालं. सगळ्यांना 1 to 1 सांगितलं गेलं की पॅनल व्होटिंग करा, आणि पॅनल व्होटिंग झालं. आणि सर्व सुवर्णकार बांधवांनी सुद्धा तसंच सांगितलं. भारतीय जनता पार्टीचे पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी, नंतर जनतेने माझ्यावर जो विश्वास टाकला त्याची मी नेहमी करता ऋणी नाही. धन्यवाद. सर्वात प्रथम मी आदरणीय नितीनजी गडकरी साहेब, देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कृष्णाजी खोपळे यांचं खूप खूप आभार मानते की आपल्या समाजाच्या एका व्यक्तीला म्हणजे मी सीमा राजेश ढोमणे यांना उमेदवारी दिली. आणि समाजाच्या प्रती आणि समाजाचं प्रती असलेलं प्रेम आणि त्यांचा सहयोग पाहून मला म्हणजे एकदम आनंद झाला. आणि त्यांनी मला खूप सहयोग, तुम्ही सर्वांनी मला मिळून खूप सहयोग दिला. आम्ही राजकारणामध्ये कोणी समाज म्हणून नाही, पण एक व्यक्ती म्हणून काम करत असतो. आणि मी आपल्या समाजासाठी आणि इतर समाजासाठी पण तसाच सहयोग करील. समाजासाठी मी एक समाज भवन ह्या माझा एक स्वप्न आहे की मी समाज भवन बनवून देईल. ते माझ्या कारकिर्दीत झालं पाहिजे, म्हणून तुमचाही सहयोग मला पाहिजे आहे. तुम्ही कधी पण कोणत्याही समाजाचं किंवा आपल्याही समाजाचं काम घेऊन याल तर मी ते पूर्ण करून देईल.